राग आणि द्वेष हे अशा पद्धतीनं चालू असतं, एकाच्या जोडीनं दुसरा. म्हणून सर्वत्र समदर्शन याच्याकरता होण्याकरता योग युक्तात्मा असा शब्द गीतेनं वापरला. एखाद्या गोष्टीची आसक्ती कमी झाली की मग त्या आसक्तीच्या बरोबर किंवा आसक्तीमुळे होणारे जे द्वेष आहेत त्याच्याबद्दल, चांगल्या अर्थाने सुद्धा आसक्ती, वाईट अर्थाने सुद्धा आसक्ती, तर ते सुद्धा हळूहळू कमी होत जातात. याचं कारण अगदी व्यवहारातलं उदाहरण घ्या. लहान बाळ आहे, वर्षभराच्या काय वर्ष दीड वर्षाचं, त्या बाळानं तो जिथे झोपला आहे, समजा तो आईच्या मांडीवरती आहे आणि आईच्या मांडीवरती त्यांनी काय शी केली, तर आई काय करते, तेवढ्यापुरतं त्याला बाजूला ठेवते आणि ते सगळं काय आपले कपडे स्वच्छ करते. पण त्या बाळाला स्वच्छ करताना किंवा आपले कपडे स्वच्छ करताना सुद्धा तिला किळस येत नाही त्या प्रकाराची. याचं कारण काय आहे, तर त्या बालकाप्रती असलेली आत्मीयता. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल अशा पद्धतीनं मातृवत्सल भावानं आत्मीयता वाटते, तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल घृणा वाटत नाही. म्हणजेच काय, तर आपली दृष्टी स्वच्छ शुद्ध म्हणजेच परमात्म भाव होते. दुसऱ्यांच्या दोषांचं चिंतन जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं मन परमात्म्याबद्दल चिंतन करण्याकरता समर्थ नसतं, असमर्थ असतं. म्हणून ज्यावेळेला आपण आपलं मन चिंतनानं स्वच्छ करू त्यावेळेला आपलं मन हे परमेश्वराच्या प्रती चिंतन करण्याकरता समर्थ होतं. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, मयि पश्यति सर्वत्र य पश्यति स पश्यति. ईशावास्य उपनिषदामध्ये पुढे येईल ते याच ह्याच्यात, यस्तु सर्वाणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति. अनुपश्यति म्हणजे काय, अनु म्हणजे पुन्हा, पश्यति म्हणजे पाहिलेले किंवा अनुभवलेले. म्हणजे याच्या आधी आपण जे पाहिलेलं आहे किंवा जे अनुभवलेलं आहे ते पुन्हा पाहणे. म्हणजे ज्यानं परमेश्वराला ह्या जगतामध्ये पाहिलं आहे आणि जगताला परमेश्वर रूपामध्ये पाहिलेलं आहे, जग आणि जगदीश याचं ऐक्य ज्यानं अनुभवलेलं आहे तो एका अर्थाने ज्ञानी आहे. एकाच वेळी तो सर्वांच्या अंतरामध्ये, सर्व भूतात्म्यांमध्ये आणि सर्व भूतामध्ये आत्मस्वरूपामध्ये अशा सारख्याच पद्धतीनं कायम उपस्थित आहे. हे ज्यानं जाणलेलं आहे त्याला ज्ञानी म्हणावे. एखादा गोड पदार्थ आहे तर त्याच्यामध्ये साखर कुठे आहे असं विचारलं तर आपण काय म्हणतो की या पदार्थात घातली आहे. पण मग तो पदार्थ कुठे आहे तर आपण काय म्हणतो, तो पदार्थ म्हणजे हा काय, साखरेबरोबर जो दिलाय तो, म्हणजे तो पदार्थ साखरेचाच झाला ना. साखरेची वेगळी अशी आयडेंटिटी जेव्हा साखर त्या पदार्थामध्ये एकरूप होते, समरस होते, तेव्हा तो पदार्थ साखरेचा होऊन जातो. जसं की सूर्याचा किरण
जेव्हा प्रकाश घेऊन सूर्यापासून निघतो तेव्हा आपण जिथे तो पडतो त्याच्यामुळे तो पृष्ठभाग किंवा तो भूभाग किंवा ती वस्तू आपल्याला दिसते. मग त्या प्रकाशात किरण आहे का त्या किरणामध्ये प्रकाश आहे हे जो जाणतो, म्हणजे याचा अर्थ काय तर हे दोन्हीही एकरूपच आहेत. हे जो जाणतो त्यानं खऱ्या अर्थानं सूर्यप्रकाशाला जाणलेलं आहे. अशाच पद्धतीनं एका आत्म्याचेच आपण सर्वजण आविष्कार आहोत. हे जग, हे सर्व जगत त्या आत्मतत्वापासून बनलेलं आहे. आत्मतत्वाच्या व्यतिरिक्त असा कोणताही अन्य पदार्थ नाही. हे जो जाणतो, ते जो जाणतो त्याच्याबद्दल माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगू निश्चित जाण माझा. त्याला आत्म्याच्या अविच्छेद्य अखंड अभंग स्वरूपाचा अनुभव कायम येतो. आत्मा म्हणजे शुद्ध अविभाज्य अस्तित्व, जे प्रकाश रूप आहे, जे आनंद रूप आहे, ज्याच्यामध्ये दोन भाव नाहीत, आपपर भाव नाही. हे केव्हा होतं, हे समत्व केव्हा प्रस्थापित होतं, जेव्हा राग आणि द्वेष या भावना दूर झाल्या की हे समत्व प्रस्थापित होतं. असा या 6व्या मंत्राचा अर्थ आहे. पुढच्या वर्गात 7वा मंत्र. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. काही कोणाला वर्गाविषयी विचारायचं असेल किंवा तर अनम्यूट करा. काही शंका असतील, प्रश्न असतील तर विचारा.